मराठवाडा ही संतांची भूमी आहे, मात्र याच भूमीमध्ये आता शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि त्यांना कुठेतरी आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी जी आहे ती काढण्यात येते। ही दिंडी आज धाराशिव मध्ये दाखल झाली। खरं तरी मराठवाडाभर ही दिंडी जाते, शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करते। आयोजक आपल्या सोबत आहेत। महाराज, दिंडी काढली आहे, काय शेतकऱ्यांना आव्हान असणार आहे? मोठ्या प्रमाणावर एकीकडे शेतकरी आत्महत्या करतात। रामकृष्णारी, हे पहा, सर्वप्रथम मी सांगतो, जीवन इतकं स्वच्छंदी, आनंदी, समाधानी आहे आणि ते जीवन तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा। हे जीवन हे आनंद लुटण्यासाठी ईश्वरानं दिलेलं आहे। येताना आपण पूर्वजन्म संचित घेऊन येतो आणि जाताना एक कर्म घेऊन जातो। तर आपल्या समस्येसाठी आपली बायका, मुलं, आई वडील रस्त्यावर सोडून निराधार करून आपण आत्महत्या करणे हे पहिल्यांदा चुकीचं आहे। समस्या कधी संपत नाहीत आणि आम्ही ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी घेऊन 76 तालुक्यात मराठवाड्यात फिरलो होतो आणि आज आम्ही 8 जिल्ह्यात फिरल्यानंतर परत गावोगावी महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून आम्ही संत मुक्ताई जनाई बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या माध्यमातून ही भूमिका घेणार आहे की आमचा नैसर्गिक आपत्तीमुळे दुबळा झालेला मानसिक दृष्ट्या जो शेतकरी बांधव आहे, बळीराजा आहे, जो जगाला जगवतो, त्यांनी स्वतः असा हातबल होऊन आत्महत्या करू नये। आमच्याकडे आदर्श आहे की हे ज्ञानोबा तुकोबांची शपथ घ्यायची आणि आम्ही जबाबदारी घ्यायची, कारण आमचा जीव की प्राण ज्ञानोबा तुकोबा आहे, कारण तो मानवतेचा विचार आहे आणि त्या विचाराची शपथ आम्ही आज घेतलेली आहे। आमची भूमिका आहे, जळी स्थळी विठ्ठल भरला, रिता ठाव नाही उरला। आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे विठ्ठल, मग सगळे विठ्ठल आहेत आणि इतर संतभूमी आहे आणि मग या संतभूमीत हातबल होऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करावं, आपल्या कुटुंबाला निराधार करावं नाही, हा अपमान आमच्या वारकरी संप्रदायाचा आणि ज्ञानोबा तुकोबाचा आहे। आणि म्हणून संतभूमीमध्ये ह्या विचाराची जागृती करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि मी तुमच्या पत्रकार बांधवांना कळकळीची प्रार्थना करेन की हा विचार तुमच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवा, एवढीच भावना व्यक्त करतो। रामकृष्ण। महत्वाचं म्हणजे तुम्ही आधार देण्याचं काम जरी करताय ती चांगलीच गोष्ट आहे, मात्र सरकार शेतकऱ्यांना कुठेतरी वाऱ्यावर सोडते अशी शेतकऱ्यांची ओरड आहे। मदत जाहीर जी केली ती अल्प मदत आहे, शेतकरी कर्जमाफीची मागणी करतोय, सरकारला देखील काय सल्ला असणार आहे? आम्ही एवढंच सांगेन की जगद्गुरु तुकोबारायांनी 16व्या शतकात स्वतःची सावकारी पात्रात सावकारीच्या वया बुडवून कर्जमाफी केलेली होती। कर्जमाफी म्हणजे कोण उपकार करत नाही, आपण प्रारब्ध कर्मानुसार सत्तेत बसलेले आहात, विचाराची बैठक ठेवा, सत्संग ठेवा आणि माणसांच्या भावना समजून घ्या आणि या पद्धतीनं भावना समजून घेऊन आपण त्या शेतकऱ्याला आधार द्या। कर्जमुक्ती म्हणजे त्यांचेच पैसे संकट समय त्यांना देण्याचे आहेत, हे टॅक्सचे पैसे आहेत, कुणाच्या घरातले नाहीत आणि थोडंसं आपण काही गोष्टी बाजूला ठेवून कर्तव्याला सामोरे गेलं पाहिजे आणि बिकट परिस्थितीतल्या लोकांना आधार दिला पाहिजे, ही आपली परंपरा आहे। आणि म्हणून कर्जमाफी करणे हे सर्वश्रेष्ठ काम आहे, कारण जो बळीराजा जगाला जगवतो त्याला कोण जगवणार, त्याला कोण नैतिक मानसिक आधार देणार? आणि ही शेतकरी आत्महत्या म्हणजे हवालदिल पण आहे ना, आणि शेती करून बघा म्हणाव आणि मग शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, त्यांना विना कर्जाचं शेतीसाठी त्या शेतकऱ्यांच्या व्यथा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल। पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी करू, मात्र ते म्हणतात की योग्य वेळी आपण तो निर्णय घेऊ। आता योग्य वेळ कधी येणार? धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांचं। हे 8 जिल्ह्याचा दौरा झाला की मी आणि डॉक्टर सदानंद मोरे, आमचे नामदेवांचे वंशज आहेत, आमचे फडकरी, आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे जाणार आहे आणि साष्टांग दंडवत लोटांगण घालून त्यांना विनंती करणार आहे की आपण खुर्चीत आहात, आपल्याला संधी मिळालेली आहे, आपण मुख्य आहात मंत्री या राज्याचे आणि आपण चांगल्या संस्कारातले आहात, आपण शेतकऱ्यांची भूमिका समजून घेताना आजपर्यंत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा आदी मुख्यमंत्र्यांनी जी भावना ठेवली होती शेतकऱ्याप्रती ती ठेवा आणि कर्जमुक्ती करा, यासाठी आम्ही त्यांना भेटणार आहोत। पहिल्यांदा सर्वात आम्ही दुसरी भूमिका घेणार आहोत। महिला हरिपाठ मंडळ गावोगाव एवढ्यासाठी करतात, आता त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि लढण्यासाठी सुद्धा वेळ पडली तर भले तर देऊ काशीची लंगोटी नाताळाच्या माती अनुकाठी ही भूमिका सुद्धा आता घेतली पाहिजे। एवढंच या प्रसंगी मी राज्यकर्त्यांना सांगेन ती घ्यायची वेळ आणून देऊ नका।
की आपण जर पाहिलं तर अगदी आता साहित्य परिषदेच्या वतीनं जी आहे ती मराठवाड्यामध्ये गावोगावी जाऊन जी आहे ती जनजागृती करण्यात येते, शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करण्यात येत आहे. मात्र सरकारनं देखील त्यांची भूमिका बजावावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती आता आपल्याला आयोजकांनी दिली आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.